मराठा समाजावर झालेल्या राजकीय अन्यायाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपच्या स्थानिक मराठा द्वेषी लोकांच्या विरोधात मूक आंदोलन करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांनी मराठा समाजाला राष्ट्रीय जे अन्याय झालेला सोलापूर शहरात तिथे योग्य न्याय द्यावा. अन्यथा येणाऱ्या काळात सोलापूरसह महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, शहरात तुम्हाला ह्या आंदोलनाचा वणवा तिथे दिसेल. आता गेल्या 15 दिवसापासून जर सर्व सोलापूर शहर जिल्ह्यासहित सर्वांना माहिती आहे की सोलापूरमध्ये आम्ही तिथं सातत्याने आंदोलन करत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला जर मराठा समाजाबाबतीत प्रेम असतील तर त्यांनी या बाबतीत योग्य निर्णय घेतील. जर आता जे महापौर तुम्ही निवडलेले आहेत, आमची मागणी आहे एक तर विनायक कोंडेल यांनी राजीनामा द्यावा, तिथं मराठा समाजाचा महापौर करावा, किंवा जे जिल्हा परिषदला जे अध्यक्ष आहे तिथं कुणबी मराठा म्हणून 2.5 वर्ष बसवा आणि उर्वरित 2.5 वर्ष महापौर हे मराठा समाजाला पण तिथं द्यावा. जर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जर मराठा समाजावर हितसुद्धा अन्याय केला तर आम्हा मराठा समाजामध्ये एक मेसेज आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री हे फक्त ओबीसीचा विचार करतात, हे मराठा द्वेषी आहेत. आणि यानंतर सुद्धा आम्ही एक आंदोलन आम्ही तिथं चालू करणार आहे. जर जिल्हा परिषदचा अध्यक्ष बाबतीत अशी महापौर बाबतीत जर निर्णय झाला नाही, आम्ही भाजप विरोधात, भाजप हे मराठा द्वेषी आहे, आम्ही हे रथ तयार करून संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक गावात आम्ही तिथे फिरवणार आहे. महापौर प्रक्रियेची निवडणुकीची व्हॅल्यू